नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 22 जानेवारी 2026, वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे माघी गणेश जयंती. माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी केली जाते. या पावन तिथीला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असंही म्हणतात. शास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे महत्त्व अतिशय विलक्षण आहे. गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व हे 1 सहस्त्रपटीने कार्यरत असते. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीला पृथ्वीवरती श्री गणेशांचे तत्व नेहमीपेक्षा तब्बल 100 पटीने अधिक कार्यरत असते. या दिवशी केलेली उपासना लवकर फळ देणारी ठरते. श्री गणपती ही निवारक देवता आहेत. या दिवशी गणेश तत्व अधिक असल्याने पाताळातून येणाऱ्या त्रासदायक आणि नकारात्मक लहरींचे नियंत्रण होण्यास मदत होते. म्हणूनच या शुभतिथीवरती जर घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले तर आपल्याला त्याचे शीघ्र फळ प्राप्त होते. आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. आज या व्हिडिओमध्ये असेच काही उपाय जे तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत, जे अत्यंत प्रभावी आहेत, याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे. तर हे उपाय केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि घरामध्ये चमत्कारिकरित्या बदल हे घडून येतील. तर हे उपाय गणेश जयंतीच्या दिवशी कसे, कोणत्या वेळेत करायचे आहेत, इच्छा मनोकामना पूर्तीसाठीचे अत्यंत प्रभावी अशा उपायांविषयीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात. तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं. या दिवशी भगवान श्री गणेशांना तीळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची ही परंपरा अनेक भागामध्ये आहे. माघ महिन्यातील थंडीच्या काळामध्ये तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. शिवाय या दिवशी व्रताचं पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचं पुण्य मिळतं. म्हणूनच या दिवशी गणपतींसाठी काही प्रभावी सेवा करणं किंवा उपाय करणं अतिशय लाभदायी मानलं जातं. आता या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी कोणते उपाय करायचे आहेत हे आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी पूजा कशी करावी हे बघूयात. तर या दिवशी तुम्हाला म्हणजेच उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तिळाचं उटणं लावायचं आहे. हे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ आपल्याला घालायचे आहेत आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे. उद्याच्या दिवशी गुरुवार आल्याने उद्या तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं आणि त्यानंतर देवपूजा करावी. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. तर मूर्तीवरती उद्याच्या दिवशी अभिषेक आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पांसमोर बसून सर्वात आधी व्रत आणि पूजेचा संकल्प घ्यावा. त्यानंतर पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावर बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. शक्य असल्यास गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. बाप्पांना लाल फुलं, कुंदाची फुलं, दुर्वा, शेंदूर अर्पण करावेत. या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणं अनिवार्य आहे. म्हणूनच बाप्पांना तुम्हाला तिळगुळाच्या 21 लाडवाचा किंवा तिळगुळाच्या 21 मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने अगदी साधी सोपी बाप्पांची पूजा या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर माघी उत्सव ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पांची म्हणजे स्थापना केली जाते. तर आता बघूयात की या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो. तर सर्वात पहिला महत्त्वाचा उपाय तो म्हणजे अडथळे दूर करणारा. भगवान श्री गणेश या उपायांनी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यासाठी बाप्पांना 21 दुर्वा अर्पण कराव्यात, 2 शमीची पानं अर्पण करावीत आणि 2 बेलाची पानं अर्पण करावीत. हा अगदी साधा सोपा उपाय आहे. गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करणं. दुर्वा गणेशांना प्रिय आहेत कारण दुर्वामध्ये अमृत असतं. गणपती अथर्वशीर्षात म्हटले की दुर्वांकुरातील गणेशाची पूजा करणारा कुबेरासारखा होतो. गणपती बाप्पांना किमान 21 दुर्वा, 2 शमीची पानं आणि 2 बेलाची पानं या दिवशी आवर्जून अर्पण करावेत. मात्र बाप्पांना तुळशीची पानं अजिबात अर्पण करू नयेत. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे अडथळे दूर करणाऱ्या श्री गणेशांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा करणं होय. आई वडील आणि सासू सासरे यांची सेवा करणाऱ्यालाच बाप्पा आपली भक्ती देतो. जेव्हा मोठ्यांचा आपण आदर करतो तेव्हा आपण निरोगी बनतो. आता फक्त आई वडील किंवा सासरच्या मंडळीसोबतच तीर्थयात्रा केल्यानेही व्यक्ती निरोगी बनतो असं म्हणतात. तसंच या दिवशी पुढच्या उपायामध्ये आपल्याला झाडं लावायची आहेत. झाडं लावल्याने श्री गणेश प्रसन्न होतात. आपल्या आयुष्यामध्ये किमान आपण 108 झाडं लावावीत आणि मुलांप्रमाणे त्याचं संगोपन करावं.
जर शक्य झालं तर या दिवशी म्हणजेच मागी गणेश जयंतीच्या दिवशी एक तरी झाड तुम्हाला लावायचं आहे. या कामामुळे श्री गणेश आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पांना लाडू खायला आवडतात. मग आपल्या मनात काहीतरी इच्छा असेल तर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन किंवा जिथे गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे त्या ठिकाणी जाऊन बाप्पांना तिळाचे लाडू अर्पण करावेत. मुगाच्या डाळीचे लाडूसुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपण घरी पूजा करून ती पूजा संपल्यानंतर 21 किंवा 15 लाडू दक्षिणेसह गरजू व्यक्तींना दान करावेत. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण या दिवशी करू शकतो ज्यामुळे आपल्या हमखास मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तो म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या 12 नावांचा जप करावा. उठता क्षणी जी नागपुडी सुरू असेल तो पाय उचलत गणपती बाप्पांचं नाव घ्यावं. आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम उत्तर दिशेला श्री गणेशांना जल अर्पण करावं. पाण्यातच पाणी अर्पण करावं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पाणी देता त्या ठिकाणी एक तरी पाण्याचं भांडं ठेवावं किंवा आधी पाणी टाकावं आणि आपण सूर्याला जसं जल अर्पण करतो त्याप्रमाणे गणपती बाप्पांना अर्घ्य द्यावं. त्यानंतरच पूर्वेला सूर्यनारायणाला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं. हा अगदी पाण्याचा साधा सोपा उपाय आहे जो आपण मागी गणेश जयंतीच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर मागी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशांना आवडणाऱ्या सर्व वस्तूंचं दान आपण करू शकता किंवा बाप्पांना या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. यामुळे विघ्न दूर होतील आणि सुखसमृद्धीचे मार्ग नक्कीच सुकर होतील. हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.